नमस्कार, औरंगाबादकरांच्या हक्काच्या बातमीपत्रात मी अक्षय तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी शहा यांच्या विरोधातील, पण आता गणित वेगळे असे म्हणत राज ठाकरेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती गंभीर आरोप। काही दलित उद्योजकांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन, तर सामाजिक न्यायाच्या निधीला संरक्षण दिल्यास आम्हीही कृतज्ञता व्यक्त करू, दलित समाजाच्या प्रतिक्रिया। आता बघूया सविस्तर बातम्या। लोकसभेनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना गैरसमज झालाय, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा चांगला समाचार घेतलाय। यावेळी ते पत्रकारांवर देखील चढ्या आवाजात बोलल्याचं दिसून आलंय। ज्या नरेंद्र मोदींनी बारामतीमध्ये येऊन सांगितलं होतं की शरद पवार जी की उंगली पकडते मैं राजनीति में आया, आठवतं स्टेटमेंट तुम्हाला? आठवतं तुम्हाला? मग त्या शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे पहिली 5 वर्ष भाजप बरोबर तिकडे केंद्रामध्ये नांदत होते, राज्यामध्ये नांदत होते ना, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी या लोकांनी शब्द का नाही टाकला? आता जरांगे पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मतं मिळवण्यासाठीच आहे, याच्या पलीकडे काही नाही। तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो, माझ्या नादी लागू नका, एवढंच फक्त मला त्यांना सांगायचं। माझी पोरं काय करतील ना त्यांना कळणार पण नाही। नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील। अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी। म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता, आपण म्हणायचो की बाबा या प्रकारचं जातीचं राजकारण उत्तर प्रदेशमध्ये होतं, बिहारमध्ये होतं, बाकी झारखंडमध्ये होतं, अशा प्रकारचं राजकारण। मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं, आठवतं तुम्हाला? आमचे अनिल शिंदे गेले होते एकदा आणि एका धाब्यावरती थांबले चहा प्यायला, तर धाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला, ते बसले होते तिकडे खाटेवरती, तो काउंटरवरचा माणूस आला आणि शिंदेनं विचारलं कौनसी जात से हो? हे वातावरण महाराष्ट्रात आणायचंय। त्या दिवशी मी मोबाईलवरती बघत होतो, कुठेतरी मला क्लिप पाठवली, लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या, पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या, आम्ही पण दूर झालो। इथपर्यंत आणलं, खालपर्यंत घाण राजकारण का? तुम्हाला सत्तेत यायचं म्हणून, मतं पाहिजेत म्हणून? शरद पवारांकडे आज त्या वयाचा बुजुर्ग माणूस सत्ता नेता महाराष्ट्रात तरी नाही, पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता कामा नये, विद्वेष पसरता कामा नये। तुम्हीच हातभार लावताय ना, तुम्ही सांगताय महाराष्ट्राचा मणिपूर होईल, पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या, याच्या पलीकडे याचं दुसरं राजकारण नाही। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन काही दलित नेत्यांच्या वतीने करण्यात आलं होतं, तर सदर महापुरुषांचे पुतळे आणि काही मुठभर लोकांना न्याय दिल्याची जाहिरात मुख्यमंत्री करत आहेत। अशी जाहिरात करण्याऐवजी सामाजिक न्यायाच्या निधीला कायद्याचे संरक्षण द्या, आम्हीही आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करू, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन विद्यार्थी सेना मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातल्या सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये दरवर्षी सरकारमधले काही प्रतिनिधी दरोडा घालण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे जो सामाजिक न्याय विभाग दलितांच्या उत्थानासाठी निर्माण केलेला आहे त्या सामाजिक न्यायाची संकल्पना पूर्णपणे धुळीस मिळवण्याचं काम विद्यमान सरकारने केलेलं आहे। ज्यावेळी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थ खात्याचा कारभार घेतात त्यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमधून मोठ्या प्रमाणात दरोडे करून, चोऱ्या करून ते बजेट खिळखिळ करण्याचं काम राज्य शासन करत असतं। औरंगाबाद शहरामध्ये मुख्यमंत्र्यांचा जो सत्कार होत आहे त्या सत्काराबद्दल मला एवढंच सांगावंसं वाटतं की मुठभर लोकांना काही योजनांचा लाभ मिळाला तर त्याची जाहिरात करायची आणि त्याच्या बदल्यामध्ये स्वतःचे सत्कार करून घ्यायचं, असं जर धोरण मुख्यमंत्र्यांचं असेल तर निश्चितपणे या धोरणाचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। आज राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत। आज काल परवा जसं सुप्रीम कोर्टाकडून
दलितांच्या आरक्षणाचं अवकडं असं वर्गीकरण केलं जातं आहे आणि त्याच पद्धतीनं सातत्याने मागासवर्गीयांच्या योजनांवरती घाला घातला जातोय, याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आज घडीला राज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे। पार्टीच्या माध्यमातून मिळणाऱ्या फेलोशिपचं आंदोलन मागच्या 3-4 वर्षापासून धगधगत आहे आणि अशी परिस्थिती असताना राज्याचे मुख्यमंत्री तुटपुंज्या योजनांची घोषणा करतात आणि दलितांच्या काही लोकांना हाताशी धरून जर स्वतःचा सत्कार करून घेत असताल तर निश्चितपणे राज्याच्या लोकांना हा मूर्ख बनवण्याचा धंदा आहे आणि आम्ही याला बळी पडणार नाही। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1056 सदनिका उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शनिवारी नक्षत्रवाडी येथे पार पडले। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1056 सदनिका अत्यल्प प्रकल्प गट योजनेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शनिवारी नक्षत्रवाडी येथे पार पडले। केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्य सरकारने विभागाला गट क्रमांक 9 मधील नक्षत्रवाडी येथे 15 हेक्टर जमीन दिली। यापैकी 6.4 हेक्टर क्षेत्रावरती 1056 अत्यल्प उत्पन्न गट योजनेच्या माध्यमातून प्रकल्प साकारले जाणार आहे। निसर्गाच्या सानिध्यात हा प्रकल्प तयार केला जाणार असल्याने या ठिकाणी नागरिकांना सर्व सुख सुविधा पुरवल्या जाणार आहे। यावेळी आमदार संजय शिरसाट, राजेंद्र जंजाळ, अनिल मकरिये, विवेक देशपांडे, दिलीप थोरात, विकास जैन, शिल्पा राणी वाडेकर, दामुअण्णा शिंदे, हर्षदा शिरसाट, गणेश नावंदर, म्हाडा विभागाचे मंदार वैद्य, किशोर काथवटे, नितीन शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावरती विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना मंत्री अतुल सावे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज म्हाडाच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेच्या 1056 घरांचा भूमिपूजन झालेलं आहे। माननीय माझे सहकारी आमदार संजय शिरसाट साहेब पण त्याला उपस्थित होते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। आमचा संकल्प आहे की जवळजवळ 1056 घरं ही EWS मध्ये म्हणजे 300 स्क्वेअर फूटचं घर प्रत्येकाला मिळावं या पद्धतीने आम्ही आज याचं भूमिपूजन केलेलं आहे। पुढच्या 3 वर्षाचा प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आमचा संकल्प आहे आणि नक्कीच सगळ्यांना चांगल्या सुविधा म्हणजे ड्रेनेजच्या, पार्किंगच्या, गार्डन, वॉकिंग ट्रॅक अशा सगळ्या अत्याधुनिक जशा एखादा प्रायव्हेट बिल्डर करतो त्या पद्धतीनेच म्हाडाच्या माध्यमातून या सगळ्या इकडे आज बांधकाम होणार आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या सर्व सदनिकेचं वाटप होणार आहे आणि जे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत त्यांचा जो संकल्प आहे की प्रत्येक नागरिकाला या देशातल्या स्वतःचं आपलं हक्काचं घर असावं, त्यामुळे नक्कीच त्यांना प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळेल। पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 1 लाख घरं बांधायचा आमचा संकल्प आहे आणि जे इन्क्लुझिव्ह 20% आम्हाला मिळतात त्याच्यामधून पण आणि या पद्धतीने लॉटरी करून प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर मिळवण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत आणि मी सांगितलं जसं मुंबईतल्या गिरणी कामगारांना पण त्यांच्या हक्काचं घर मिळण्याकरता म्हाडा पूर्णपणे प्रयत्नशील आहे। तर महायुती सरकारने जाहीर केलेल्या योजनांमुळे काँग्रेसला पोटसूळ उठले असून काँग्रेस सहित सर्व विरोधकांनी महायुतीला विरोध करणे हा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याचं प्रतिपादन शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केलंय। अजितदादा महाराष्ट्राच्या तिजोरीवरील लागलेली गुलाबी आळी आहे अशा शब्दात नाना पटोले अजितदादांवर टीका करतात। गुलाबी जॅकेटवरती त्यांनी टीका केली। मुळामध्ये काँग्रेसला या महायुतीने जे काही योजना जाहीर केल्या त्यावर पोटसूळ उठलेला आहे। मग माझी लाडकी बहीण योजना असेल याला त्यांचा विरोध आहे। आज महाराष्ट्रातील लाखो बहिणी आज या योजनेचा फायदा घेतात, बेरोजगार फायदा घेतात आणि वयोवृद्ध फायदा घेतात। या सगळ्या योजना महायुतीने आणल्यामुळं हे फक्त टीका करण्याचं काम करतात। महायुतीचा जो कारभार आहे तो आता लोकांनी ॲक्सेप्ट केलेल्या लोकांना लोक त्याला प्रतिसाद देत आहेत। म्हणून नाना पटोले असतील किंवा इतर सर्वजण एक कलमी कार्यक्रम महायुतीला विरोध करतात। अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून अंजली तमानिया म्हणतात की केवळ गुलाबी जॅकेट घातल्यामुळे वाल्याचं वाल्मिकी होत नाही असं ट्विट त्यांनी केलं आहे। मी यावर भाष्य करणार नाही। अमित शहा यांच्या हाती ईडीची छडी असेपर्यंत गेलेल्या पक्षात
शहा बाजूला झाले की अमोल कोल्हेंना पक्षप्रवेशासाठी फोन येतील असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटलाला माहिती आहे की आपल्याला त्यांना पक्षप्रवेश कधी घ्यायचा. जयंत पाटील काय तिथं समाधानी नाही. रोहित पवार रोज त्याची चड्डी ओढत आहेत आणि जयंत पाटील हे मुकाट्याने सहन करतात. विधानसभा म्हणून त्यांनी जास्त यावर भाष्य करणं मला वाटतं त्यांच्यासाठी योग्य नाही. विधानसभा लढवायची असल्यास अपक्ष उमेदवार उभं करणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं आहे. 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीमध्ये त्याचा निर्णय होणार आहे. मग जरांगे पाटलांनी त्यांचं एक आंदोलन वेगळं चालवलेलं आहे. त्यांना काय योग्य वाटतं त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि घटनेने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे. म्हणून या येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण कोणत्या पक्षातर्फे लढेल, कोण अपक्ष म्हणून लढेल, कोण स्वतःचा पक्ष काढेल, या सगळ्या गोष्टी काही दिवसात क्लिअर होतील. आणि म्हणून त्यांना सुद्धा आमचा विरोध कुणाला करण्याची काही गरज नाही. लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिला, त्याचा वापर प्रत्येकजण करतोय. येणारी विधानसभा ही महायुतीमध्ये आम्ही सर्वजण मिळून लढणार आहोत. आता महाराष्ट्रामध्ये कोणत्याही एका पक्षाचं सरकार येण्याची चिन्ह कुठेच दिसत नाही. म्हणून युतीमध्ये जेवढे पक्ष सहभागी होतील त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आणि त्यांना सन्मानानं जागा वाटप करून ही विधानसभेची निवडणूक लढवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेला अभिप्रेत असलेला निर्णय. म्हणून येणारी सत्ता ही माहितीची असणार एवढं मात्र नक्की आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सामान्य विद्यार्थी किंवा सामान्य माणसे जिथे थकतात तिथून पुढे विजेते अर्ध्या तासात घडतात. याचा अर्थ काय की स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपयश आलंच आणि यश मिळवायचं असेल तर कठीण मेहनत, त्याबरोबर स्वतंत्र आत्मविश्वास विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवणं. अडचणी हा एक आपल्या जीवन जगण्याचा मार्ग असतो. मी अडचणी कधी मानतच नाही. अडचणी हा आम्हाला शिकवण्यासाठीच असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला मोटिवेट ठेवणं, त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्याला शेवटपर्यंत निकालापर्यंत टिकवणं ही एक मोठी शर्यत तयार झालेली आहे. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगाची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन.
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे। या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे। ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते, म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया। असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल, दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते। म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू। आपली योजना, आपली जबाबदारी। केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी, जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। जलजीवन मिशन ही योजना भारी, शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी। आपण निभावू आपली जबाबदारी, वेळेत पाणीपट्टी भरण्याची घेऊ खबरदारी। निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती, यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी। जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी, शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी। शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी। केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी। पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन, आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगाडणे। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। तू कुठे? माझा नंबर आहे आता। हो याचा नंबर आहे। तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे। म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा। कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची। मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही, त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय। मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर हा। केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते। त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे। तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। सलाम सरपंच। अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून? मी नाही घेणार आहे बा। मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतो की नाही? भरतो की। अरे मग तसंच आहे ते। आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे। पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल, त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस। त्याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल। असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना। आता समजलं मला, येतो मी। जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे। थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी। पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन।
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। जिल्ह्यात रिक्त पदांचा आढावा घेऊन तालुका निहाय समतोल राखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील 140 शिक्षकांना स्वतः पेढे भरून पदस्थापना दिली आहे। सर्व तालुक्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन तालुका निहाय समतोल राखण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी पवित्र पोर्टलद्वारे दुसऱ्या टप्प्यातील 140 शिक्षकांना पदस्थापना दिली आहे। भावी शिक्षकांना स्वतःच्या हाताने पेढे भरवून नियुक्तीपत्र देत अभिनंदन करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यात मराठी माध्यमाचे 129, उर्दू माध्यमांच्या 11 शिक्षक यांचा समावेश असून प्राथमिकसाठी 30 तर पदवीधरसाठी 110 असं एकूण 140 शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना दिल्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे। शाळा सुरू होऊन अनेक ठिकाणी शिक्षकांची कमतरता असल्यामुळे अनेक ठिकाणांवरून सरपंच तसेच गावकऱ्यांकडून ओरडत होते। मात्र पवित्र पोर्टलमधील या शिक्षकांना आजच आदेश दिल्यामुळे तोही प्रश्न मिटवून उद्या सकाळी ते आपापल्या नियुक्तींच्या गावी रुजू होतील। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समुपदेशन भरती प्रक्रियेवेळी जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीमाळ, गीता तांदळे, वरिष्ठ विस्तार अधिकारी संगीता साळवे, संगीता साळुंके, सोफी लईक, सचिन जोशी, कार्यालयीन अधीक्षक रवी देवडे, वरिष्ठ सहाय्यक रवी संघवी, श्रीकांत दीक्षित, गोविंद इंगोले, कृष्ण शिंदे, जीवन वाघमारे, पल्लवी बोर्डे, मनीषा पवार, जिल्हा समन्वयक अंकुश बडक यांनी या कामी परिश्रम घेतलाय। सरळ सेवा भरती 2023 नुसार जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमध्ये 29 पदांसाठी आदेश देण्यात आले आहेत। त्यात सहाय्यक लिपिक 1, कनिष्ठ सहाय्यक लिपिक 1, पशुधन पर्यवेक्षक 11, अंगणवाडी पर्यवेक्षिका 8 तर औषध निर्माण अधिकारी 8 या पदांचा समावेश आहे। तर ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम तसेच सिंचन विभागातील रिक्त पदांसाठी सरळ सेवेतून पदभरतीकरिता पात्र ठरलेल्या कनिष्ठ अभियंता पदासाठी एकूण 34 जणांना बोलवण्यात आलं होतं। त्यापैकी 23 जण उपस्थित होते तर 11 जण गैरहजर होते। त्यांच्या सोयीनुसार समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आल्या। तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी 12 जणांना बोलवण्यात आलं होतं। ते सर्वजण उपस्थित असल्यामुळे त्यांनाही समुपदेशनाद्वारे त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात आल्या। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक गंगाधरराव, शाखावार उपकार्यकारी अभियंता दिनकरराव मोठे, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल मुंगीकर, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेश पातारे, अमित उमरजकर, शंभरकर, बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पांडुरंग चोरमले, RR उत्तरवार, राजीव गांधीली, TA गायकवाड, अजय सावळे, BV गायकवाड, संगीता थोरात, संदीप शेळके यांनी भरती प्रक्रियेवेळी परिश्रम घेतले। तर जिल्ह्यातील खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी शुक्रवारी रात्रीपासूनच लाखो भाविकांनी विविध ठिकाणांवरती पायी येऊन रांगा लावून मनोभावे श्री भद्रा मारुतींचं लाखोंच्या संख्येने दर्शन घेतलंय। जिल्ह्यातील खुलताबाद येथील जागरूक देवस्थान श्री भद्रा मारुती येथे पहिल्या श्रावण शनिवार निमित्त लाखोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतलाय। शुक्रवारी रात्रीपासूनच छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड या मार्गाने भद्रा मारुती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक लाखोंच्या संख्येने पायी येण्यास सुरुवात झाली होती। यामुळे खुलताबाद नगरी जय भद्राच्या जयघोषाने दुमदुमली होती। रात्री 12 वाजेपासूनच मोठ्या संख्येने भाविक जय भद्राचा जयघोष करत भद्रा मारुती मंदिर परिसरात दाखल झाले होते। पायी येणाऱ्या भाविकांमध्ये महिला भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात होती। शुक्रवारी रात्री पायी येणाऱ्या भाविकांसाठी भक्तांनी ठिकठिकाणी चहा, फराळ, मसाला दूध, पाणी अशी वेगवेगळी व्यवस्था केली होती।
महामार्गाने वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर भद्रा मारुती परिसरातही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासह भद्रा मारुती संस्थानाच्या वतीने सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते. भाविकांच्या सेवेसाठी परिवहन महामंडळाने जादा SD बसगाड्या येथे भाविकांसाठी सोडल्या होत्या. शुक्रवारी रात्रीपासून ते शनिवारी रात्रीपर्यंत 4 ते 5 लाख भाविक भद्रा मारुती दर्शनाचा लाभ घेतील असं संस्थानाच्या वतीने भद्रा मारुती संस्थानाचे अध्यक्ष मिठू पाटील बारगळ, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी सांगितलं. तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादीची पुनर्परीक्षण प्रक्रिया सुरू असून मतदार यादीमध्ये नावे दुरुस्ती किंवा अन्य कामे करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. नमस्कार. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदार यादीच्या पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. दिनांक 20 ऑगस्टपर्यंत आपण मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे, नावाची दुरुस्ती किंवा मतदान केंद्र बदल करणे या संदर्भातले अर्ज देऊन आपले मतदार यादीमध्ये आपण नाव समाविष्ट करू शकता किंवा दुरुस्ती करू शकता. माझी समस्त मतदार पात्र असलेल्या नागरिकांना माझं विनम्र आव्हान आहे की या कालावधीमध्ये आपण आपल्या मतदार यादीची पाहणी करा, आपलं नाव यथायोग्य असल्याची खात्री करा. काही बदल असेल तर त्याप्रमाणे यथायोग्य अर्ज भरून आपलं मतदार यादीमध्ये योग्य त्या पद्धतीनं नाव समाविष्ट करा. दुसरं, काही ठिकाणी काही मतदारांनी 2-2, 3-3 ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. दुबार नाव असल्याबद्दलच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांची तपासणी आमचा निवडणूक विभाग करतो आहे. परंतु मी आपणा सर्वांना विनम्र आवाहन करतो की ज्यांचं 2 वेळेस नाव मतदार यादीमध्ये आहे त्यांनी आपलं एका ठिकाणचं नाव आपण स्वतःहून वगळण्याचा अर्ज देऊन वगळून घ्या. मतदार यादीमध्ये एका मतदारांचं 2 वेळा नाव असणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमाच्या कलम 31 नुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि 1 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा त्यामध्ये होऊ शकते. म्हणून आपलं जर नाव 2 ठिकाणी असेल तर आपण स्वतःहून या मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये आपण जिथं राहता त्या ठिकाणी आपलं नाव ठेवा आणि इतरतलं असलेले नावं आपण स्वतःहून वगळणी करा आणि या मतदार यादीच्या पुनरीक्षण कार्यक्रमाला आपण सर्वांनी सहकार्य करा असं विनम्र आवाहन मी करतो. पवित्र श्रावण मासानिमित्ताने पहाडसिंगपुरा येथे शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली असून या शिव महापुराण कथा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजक प्रतिभा जगताप यांच्या वतीने करण्यात आलंय. पवित्र श्रावण मासाच्या निमित्ताने पहाडसिंगपुरा येथे शिव महापुराण कथा आयोजित करण्यात आली असून या कथेला 6 ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात आलाय. या ठिकाणी दररोज विविध ठाकर, भगवताचार्य आदींच्या प्रमुख उपस्थितीत कथेचं आयोजन करण्यात येत आहे. 13 ऑगस्ट रोजी या शिव महापुराण कथेचा समारोप होणार असून सदर कथेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण देण्यात आलंय. या कथेमध्ये भाविक भक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत असून श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम महादेव मंदिर पहाडसिंगपुरा बेगमपुरा येथे या शिव महापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय. शिवसेना महिला आघाडी संपर्क प्रमुख तथा अध्यक्ष नवदुर्गा महिला मंडळ प्रतिभा विजय जगताप आणि श्री संत महाराज ट्रस्ट देवस्थान महादेव मंदिर अध्यक्ष खुशालचंद डोंगरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले. समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्रावण मासानिमित्त आयोजित श्री महापुराण कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय. आज निपट निरंजन भाग बेगमपुरा परिसरातील महादेव मंदिर संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रम येथे मागील 3 दिवसापासून महाशिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आयोजक मी स्वतः असून संयोजक हे या मंदिराचे ट्रस्टी खुशालचंदजी डोंगरे काका आहेत आणि भव्य प्रमाणात हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये कथाकार म्हणून आपले महाराज मंडळी या ठिकाणी लाभलेले आहेत. आपल्याला अतिशय सुरेख आणि सुंदर कथा या ठिकाणी आहे आणि नागरिकांचा आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी या कथेसाठी मोठी गर्दी महिला करताय. मला असं वाटतं आज अनावधाने मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब उद्या संभाजीनगर शहरामध्ये आहेतच. आमची महिला मंडळाची अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे की मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी कथेला
2 मिनिटं उपस्थिती लावावी. मला असं वाटतं साहेबांना शक्य झालं तर ते नक्कीच या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतील आणि बाकीच्या समस्त पंचक्रोशीतील भक्त भाविकांना मी विनंती करते की 3च दिवस कथा राहिलेली आहे आणि कथा श्रवणाचा आपण मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा ही विनंती या ठिकाणी मी करीत आहे. समाप्ती 13 तारखेला असून कालेचे कीर्तन प्रणितीताई गवारे यांचा असून महाप्रसादाचा 13 तारखेला सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी मी करते आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. लोकसभेला महाराष्ट्रात झालेलं मतदान मोदी शहा यांच्या विरोधातील, पण आता गणित वेगळे असे म्हणत राज ठाकरेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती गंभीर आरोप. काही दलित उद्योजकांमार्फत मुख्यमंत्र्यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन, तर सामाजिक न्यायाच्या निधीला संरक्षण दिल्यास आम्हीही कृतज्ञता व्यक्त करू, दलित समाजाच्या प्रतिक्रिया. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.